a small gift for you. Thank you, Mrs. Rajni. Mr. Jairam, thank you. सर, थँक्यू सो मच. थँक्यू. पण ह्याची खरंच काही गरज नव्हती सर. हे माझं काम आहे. असं कसं? तुम्ही नसतात तर हे शक्य नव्हतं. तुम्ही ह्या प्रोजेक्टला जॉईन होण्याआधी मिस्टर जयराम मला 2-3 वेळा भेटून गेले, पण मला ना त्यांचं काहीच पटत नव्हतं. तुम्ही आलात आणि कामं कशी पटापट पुढे सरकत गेली. So, you deserve this. पण दाभोळकर साहेब, ते दोघंही एक टीम म्हणून काम करतात. पण त्या टीमला मिस रजनीच हँडल करायची. मी बघितलंय ना, खूप हुशार आहेत त्या. थँक्यू सर. सर, जयनी पण खूप मेहनत घेतली आहे या प्रोजेक्टसाठी. खरं तर सगळ्या बेसिक आयडिया, सगळं बेसिक प्लॅनिंग हे जयचंच होतं सर. ऍक्च्युली टीम लीड जयनीच केली. आय नो. पण म्हणूनच मी त्यांना थँक्यू असं म्हटलेलं आहे. पण तुम्ही ते काम खूप एफिशियंटली हँडल केलं. एक्सक्यूज. आय एम सॉरी देव मॅडम, मला जरा निघायला हवं. एक अर्जंट मीटिंग आहे. हो, नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला माहिती आहे, मला वेळ चुकवलेली कधीच आवडत नाही. बाय मिस रजनी. बाय सर. गुड डे. Rajani, Jay, I'm proud of you. Keep it up. काय मग रजनी, आज एकदम चांगलं कौतुक झालं तुझं. मी आणि जय, आमच्या कामाचं कौतुक झालं. आम्ही एक टीम आहोत. अमित. हो, नाही दाभोळकरांच्या बोलण्यातनं तसं वाटलं नाही मला. क्रेडिट आणि गिफ्ट सगळं तुलाच मिळालं ना, नाही म्हणून म्हटलं. मी दाभोळकर सरांना सांगायला नव्हते गेले. प्लीज सर, सगळं क्रेडिट मला द्या. मागच्या वेळी जेव्हा अदितीला लॅपटॉप गिफ्ट मिळाला होता तेव्हा तूच बोलली होतीस ना. आता यावर तुझं काय बोलणं आहे? बोल. तू बोलताना जरा तरी विचार करत जा रे. आता इथेच होतास ना सगळं घडलं तेव्हा? हा, ऐकलंस ना मी काय बोलले ते? मी सांगितलं सरांना की जयनी सुद्धा खूप मेहनत घेते. मी प्रयत्न केला त्यांना सांगायचा, पण त्याचा काही उपयोग झाला का? पण मग मी काय करू त्याला? ते बोलत होते, त्यांना थांबवू का? त्यांना थांबवून कसं बोलू मी? नको त्यावेळी तोंड वर करून बोलतेस ना. अमित, डोंट क्रॉस युअर लिमिट. हे बघ रजनी. अरे बास, तुम्ही कशाला भांडताय? पुरे आता. ते सगळं ठीक आहे, पण जे झालंय ते बरोबर नाही झालं. जयला काहीच क्रेडिट मिळालं नाही. एक मिनिट, जयला क्रेडिट नाही मिळालेलं या गोष्टीचं मलाही दुःखच आहे. तुम्ही प्लीज नेहमीप्रमाणे मला टार्गेट नका करू. कारण त्यावेळी तू काहीतरी. अरे बाद झालं, सोडा बरं आता विषय. अरे एवढं एकच लक्षात घ्या की आऊ केवढ्या खुश झाल्या आणि त्या जे काही म्हणाल्या ना त्या सगळ्यावर तुम्ही पाणी फिरवताय हे असं भांडून. कळतंय का अमित? पुरे आता. चला आपापल्या कामाला लागा.
थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू. काय झालं आदिती? पप्पा आज जसं तुझ्याशी वागले ते मला खूप खटकलं. तुझे पप्पा जे काही बोलले त्याचं तुला वाईट वाटलं. आदिती, माझं ते काय बोलतायत, मला काय सांगतायत याकडे लक्षच नव्हतं खरंच. कारण ते काय बोलतायत यापेक्षा काही महत्वाच्या गोष्टी आता आपल्या आयुष्यात घडणार आहेत. माझ्याकडे तुझ्यासाठी एक जबरदस्त न्यूज आहे. तुझं सुहासशी बोलणं झालं? हो. काय म्हणाला तो? सांगतो. आज उद्याकडे सगळं कन्फर्म होईल. कदाचित उद्याच टोकन अमाऊंट पण मिळेल. आणि आदिती, लवकरच माझा बिझनेस सुरू होईल. काय? जय, हे सगळं इतक्या लवकर घडतंय, माझा विश्वासच बसत नाहीये. आदिती, ज्या वेगाने दुःख आपल्या आयुष्यात येतात ना त्याच वेगाने जातात. हे आज जाणवतं. आता कुठल्याही क्षणी आपल्याला इथली नोकरी सोडावी लागू शकते. पण जय, मला असं वाटतं हे तू आऊंना आणि सरांना सुद्धा सांगावं. कारण वेळोवेळी त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला, त्यांनी आपल्याला संधी दिली. हो, बरोबर आहे तुझं. मलाही आऊंना हे सगळं सांगायचं. फक्त त्या काय रिॲक्ट होतील याची काही गॅरंटी नाही. आणि आऊ हो म्हणाल्या तर आऊंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील. बरं, उद्या मीटिंग नंतर बोलणार आहेस का आजच बोलणार आहेस? आजच बोलून टाकू का? हा, म्हणजे नंतर पुढे टेन्शनच राहणार नाही ना. जय सर, हे कलर झेरॉक्स. हा हा, फोटोकॉपी. काय साहेब? काय काय झालं? आजच बोलून टाकू का? त्यांनाच काय विचारताय? त्या समोर होत्या तर विचारायचं ना डायरेक्ट. परवानगी कसली मागत बसलाय? परवानगी मागताय? हा, तांगडे, तुझं बरोबर. मला वाटतंय मी आदिती मॅडमला विचारूनच टाकतो. ये बात है. ये बात काय? ये बात है जय सर. ये बात है. येस. मी आत येऊ का हो? अरे ये ना जय, ये बस. आऊ, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना, पण बसून बोल. बस आधी. थँक्यू. जय, दाभोळकरांचं वागणं मला सुद्धा पटलेलं नाही. तू या प्रोजेक्टसाठी केवढी मेहनत घेतलीस हे सगळ्यांना माहितीये. तू नाराज होऊ नकोस. नाही आऊ, मला त्याबद्दल बोलायचं नव्हतं. मला वेगळं बोलायचंय. वेगळं बोल. आऊ, मला स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची एक संधी मिळते आणि मला असं वाटतं मी तो चान्स घ्यावा. नाही म्हणजे कन्फर्मेशन यायला अजून काही दिवस आहेत, पण ते येण्याआधीच मी म्हटलं तुम्हाला एकदा सांगावं. मी ते काम केलं तर चालेल ना? जय, त्या आऊ, त्या कामाचा आणि देव टूर्सच्या कामकाजाचा काही संबंध नाही.
म्हणजे मी खूप दिवसांपासून हा बिझनेस डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय आणि आत्ता कुठेतरी त्याच्यासाठी एक फायनान्सर मिळाला. तर ही अशी सुवर्ण संधी माझ्याकडे चालून आल्यानंतर ती सोडून द्यावी असं मला नाही वाटलं. हो, पण हे सगळं तुमच्या कानावर एकदा घालावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. अहो प्लीज नाही म्हणू नका. जय, आर यू शुअर अबाउट इट? अहो सॉरी, म्हणजे मला हे कळतंय की जेव्हा मला खरंच खूप गरज होती तेव्हा अविनाश सरांनी मला पैसे दिलेत म्हणून मी त्यावेळी वाचलो आणि त्यामुळे मी अविनाश सरांचे सगळे पैसे लवकरात लवकर परत फेडेन. पण माझ्या त्या कामाचा देवटूरच्या कुठल्याही कामावर काही परिणाम होऊ देणार नाही. जर परिणाम होतोय असं मला वाटलं तर मी आधी ते काम सोडेन. हो 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 जय, एक मिनिट. तुझ्या बोलण्यामागची कळकळ मला समजते जय. आणि इतके दिवस देव टूर साठी तू किती चोखपणे काम करतोयस. दाभोळकर आणि त्यांच्याबरोबर इतर अनेक क्लायंट्स तू कंपनीशी जोडलेस. तुझं काम तू अतिशय प्रामाणिकपणे करतोस आणि मला असं वाटतं की आमच्या एवढ्या हुशार एम्प्लॉईला अशी संधी आली असेल तर त्यांनी ती घेतली पाहिजे. अहो फक्त जय, अनुभवाने एक गोष्ट सांगू. हो, बिझनेस सुरू करताना भलती रिस्क घेऊ नकोस. पूर्ण विचार करून काय तो निर्णय घे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो नोकरी चालू ठेवून तुझं हे काम करायचा प्रयत्न कर आणि सगळं सुरळीत झालं की मग नोकरी सोडायचा विचार कर. अहो मला अविनाश सरांनाही हे सांगायचं. हो सांग ना, तुझं कन्फर्म व्हायचंय ना. कन्फर्म झालं की सांग त्यांना. आणि नुसतं सांगू नकोस, पेढे घेऊन ये बरोबर. अविनाशलाही ही बातमी ऐकून आनंदच होईल. हो, कन्फर्म झालं कीच सांगेन आणि पेढे घेऊन येईन. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. ये. चला, म्हणजे फायनली तो दिवस आला. काही म्हणा जय, ही नोकरी सोडताना तुला जेवढं रिलॅक्स फील होत नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त रिलॅक्स मला फील होतं. केवढी तुमची धावपळ, तुमच्या दोघांची धावपळ बघून ना मलाच टेन्शन आहे. ते इंडिया पाकिस्तान क्रिकेट मॅच मध्ये कसं सतत टेन्शन असतं तसं आयुष्य झालंय तुमचं. सतत टेन्शन ना. आमच्या आयुष्यात सगळं विचित्रच घडतंय आणि तुला आनंद होणं साहजिक आहे रे, कारण आमच्या बरोबर तूही काही ना काही कारणामुळे टेन्शन मध्ये. बस बस बस, आता हे सगळं संपतंय ना, तर पार्टी कधी देतोस ते सांग. कशाबद्दल? अरे नोकरी सोडतोयस तू आता. जनरली नोकरी मिळाल्याची पार्टी देतात लोक आणि तू नोकरी सोडण्याची पार्टी मागतस. पण खरंच रे, डोक्यावरून खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं. मग काय, जो ऑफिसचा प्रत्येक दिवस ना म्हणजे एक टास्क झाला होता. सगळ्यांना फेस करायचं, लग्न लपवायचं, दाभोळकरांना सांभाळायचं, अवघड आहे. दाभोळकरांना सांभाळायचं म्हणजे काय? फक्त ऐकून घ्यायचं. जय, तुला आज पप्पांनी गिफ्ट दिलं नाही म्हणून असं म्हणतोस ना? अदिती,
तुझ्या पप्पांनी मला असं गिफ्ट दिलं त्याच्यासमोर इतर कुठलीही गिफ्ट कवडी मोल आहे. सुहास, आपलं सगळं ऍज पर प्लॅन झालं आणि सगळ्या गोष्टी नीट झाल्या, व्यवस्थित झाल्या तर आदितीलाही कदाचित नोकरी सोडता येईल. हो ना, काकांचे पैसे फेडता येतील आणि आपल्याला अण्णांची बायपास सुद्धा करता येईल. चेक मिळाला ना की आपल्याला लागेल तेवढी अमाऊंट बाजूला ठेवून मी सगळ्यात आधी उरलेल्या अमाऊंट मधनं सरांचं कर्ज फेडणार आणि बाकीचे पैसे मी अण्णांच्या बायपास साठी वापर. हे सुहास, ते आपल्या ओळखीचं हॉस्पिटल आहे, तिथे अण्णांसाठी अपॉइंटमेंट घेऊन ठेवता येते का बघ. हो बघतो ना, पुढच्या महिन्याची डेट मिळते का पाहतो. म्हणजे मी आजच अभिदादाला आणि शोभा वहिनीला तशी आयडिया देतो, त्यानिमित्ताने अण्णांनाही भेटता येईल. मला तर ही बातमी काका काकूंना मी कधी सांगते असं झालंय. मग त्यांना फोन कर ना. आणि आपल्याला यायला आज उशीर होईल हेही सांगतात. हॅलो हॅलो काकू, अदिती बोलते. काकू, एक आनंदाची बातमी सांगायची तुम्हाला. जयचं जे बिझनेस करायचं स्वप्न होतं ना, ते आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि उद्याच त्याला सायनिंग अमाऊंट सुद्धा मिळणार आहे. काकू, आता आम्ही नोकरी सुद्धा सोडू शकू. आजपर्यंत ज्या कारणामुळे आपल्यात इतका दुरावा निर्माण झाला, आता ते कारणच नाहीसं होणार आहे. आता ह्यानंतर आम्हाला कधीच कोणाशीच काहीही खोटं बोलावं लागणार नाही. काय ग, इतका वेळ तो फोन कानाला लावून धरलायस? मला वाटलं रेडिओ ऐकतेस ही काय? पण ऐकून कुणाशी बोलते इतका वेळ? काका आहेत का तिथे? मी बोलू त्यांच्याशी? काय विचारतो का मी? बोलतेस कोणाशी? भाडेकरू आहेत तुमचे. बोलायचंय का मी? नाहीतर तुम्ही तरी बोला. काकू, ठीक आहे, जाऊ द्या हो, काहीच हरकत नाही. मी घरी आल्यावर बोलेन त्यांच्याशी. आणि आज आम्ही विरारला जाणार आहोत, तर यायला थोडासा उशीर होईल हे फक्त काकांना सांगा. ठेवते फोन. हो हो, बघतो बघतो. तुमचं म्हणजे ना खरंच. ती बिल्डिंग मधली मुलं असतील ना, परत बेल वाजवत त्यांना ओरडा जरा. या या ना, या. जय आणि आदिती आले. शोभा, अरे तुम्ही आलात परत? नाही म्हणजे, अरे जय अण्णा नव्हते का म्हणाले की थोडी काळजी घ्या, हा धावपळ करू नका, म्हणून म्हणाले मी. अहो, आज आपल्याला आदितीच्या हातची भाजी खायला मिळणार आहे. काय का आदिती, हो ना? हो. पण तुमचं सामान दिसत नाहीये. म्हणजे आम्ही राहायला नाही आलोय. दादाशी जरा एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं होतं, ते बोलून झालं की निघू. निघायलाच हवं. म्हणजे अहो, केतकर काका वाट बघतात ना यांची तिथे. मग काय रे जय, म्हणजे काय काय बोलायचं होतं तुला?
यांच्याशी. दादा, अण्णांची बायपास सर्जरी करून घेतली पाहिजे. उशीर झाला तर पुढे त्यांना काही त्रास व्हायला नको. खरंय तुझा, तू ना अगदी माझ्या मनातलं बोललास रे. त्रास होईल ना त्यांना. हो, शोभा म्हणते ते बरोबर आहे, त्रास होईलच त्यांना. अहो तुम्ही गप्पा काय मारत बसलायत? म्हणजे ते चिनूच्या शाळेत कसले तरी पैसे भरायचे होते, ते देऊन ठेवा ना माझ्याकडे. मग नंतर विसरायला होतं ना, आता आठवलं पटकन सांगून टाकलं मी. जय, तुला सांगू का रे, 2 दिवस नाही झाले शाळा सुरू होऊन. हे बघ, हे सगळे खर्च सुरू झाले. ए अदिती, मी काय ठरवलं माहिती? म्हणजे ह्या वर्षी ना विरारमध्ये मोठा एक कोचिंग क्लास आहे ग, तिथे चिनूला घालीन म्हणते. शी, काय कमी मार्क मिळालेत माहिती या वर्षी. हो जय, शोभा म्हणते ते बरोबर आहे. दादा, पैशांची काळजी करू नकोस. म्हणजे होईल पैशांची व्यवस्था.